आपण प्रेम करतो तेव्हा पुढचा जसा आहे तसं त्याला स्वीकार. मला तू खूप आवडतेस, पण असं हे असं डिरेक्टर बरोबर खूप असं चिटकणं जास्त नाही का वाटत तुला? आत्ताचा मला कशावरतीच विश्वास नाहीये, ना रिलेशनशिप वरती ना कुठल्या सगळ्या शिप आहेत तर कशावरतीच. रॅपिड फायर, छोटासा एक रॅपिड फायर आहे तो आपण दोघींमध्ये. सो हां, पहिलं प्रेम म्हणजे काय बरं? झालंच नाही त्यामुळे माहिती नाही. माझं असं विचारशील तर आई बाबा. ओके, मी पण तेच म्हणेन, पेरेंट्स. ओके, सेटवर सर्वात जास्त उशीर कोण करायचं? कोणीच नाही. कमाल. तुमच्या मते बेटर हाफ म्हणजे काय? फक्त जीवनसाथीच की अजून काय? रिंकू थोडंसं उत्तर दे. हो. आणि नाही माहिती, मला वाटतं की मला एवढंच माहितीये, जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा पुढचा जसा आहे तसं त्याला स्वीकार. बेटर हाफ माझा नवरा म्हणजे असतोच आहे, आणि माझ्यासाठी तरी आता तेच तोच आन्सर आहे. येस. ओके, प्रेमात जास्त महत्वाचं केमिस्ट्री, कमिटमेंट की अजून काय? रिस्पेक्ट. सेम आन्सर. इगो साईडला ठेवून वागा, फक्त एवढं मला वाटतं. वाव. मला आवडले. ओके, नुकताच घडलेला फॅन मोमेंट. फॅन मोमेंट? बापरे, नुकताच घडलेला तरी नाही, असं अचानक नाही आठवत, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक येऊन भेटतात ना, सो असं पटकन एकच असं नाही सांगता येत. तुलाही नाही? हां, पण कालच मी एक शूट करतो, म्हणजे आत्ताच एक सध्या मी एक शूट करतो, माझा नवरा डिरेक्ट करत होता, आणि नवरा येतो शेवट, तर मी असं थोडंसं काहीतरी झालं आणि आम्ही एकमेकांनी त्याला काहीतरी हक केलं आणि काहीतरी झालं, तर एक काकू आल्या आणि मला असं म्हणाल्या की छान काम केलं हं, तू छान करतेस. मी म्हटलं थँक्यू, मला तू खूप आवडतेस, पण असं हे असं डिरेक्टर बरोबर खूप असं चिटकणं जास्त नाही का वाटत तुला? तर म्हणजे असं तुझा असं, अरे पण तू माझा नवरा आहे. मग मला रिअलाइज झालं की बापरे, हे छोट्या छोट्या गोष्टी आपले फॅन्स बघत असतात, म्हणजे ते ह्याच्यात आल्या होत्या, आर्टिस्ट म्हणून आल्या होत्या त्या, पण मग त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि त्या मला असं बोलल्या की असं तू असं डिरेक्टरला जरा जास्त चिटकट बिटकट नाही. सॉरी काकू, पण त्या म्हणजे तो माझा नवरा आहे म्हणून असं झालं. हो, सो तेव्हा कळलं की बापरे, खूप लक्ष देतात छोट्या छोट्या गोष्टी. सो कोणता सीन शूट करताना मनात असं आलं की हे खरंच माझ्यासोबत झालंय, घडलंय, काही रिलेट झालं हा सीन शूट करताना? कुठलंच नाही. नाही, मी पण असं कधी कोणाची बॉस नव्हते आणि कुठल्या एम्प्लॉयवर प्रेम पण नाही आणि कोणाची बायको पण नाहीये. तर ओके, शेवटचे 2-3 होते. सिच्युएशनशिप, लिव्हिंग रिलेशनशिप आणि लग्न, काय योग्य वाटतं? मला लग्न. आणि कारण? तीच देईल, कारण माझं लग्न झालंय, त्यामुळे या प्रश्नात मी पडत नाही. आत्ताचा मला कशावरतीच विश्वास नाहीये, ना रिलेशनशिप वरती ना कुठल्या सगळ्या शिप आहेत तर कशावरतीच माझा, कारण मला माहिती पण नाहीये की नक्की काय असतं ते. सो मला असं वाटतं जे परंपरेने चालत आलंय, आपलं आई वडिलांनी केलंय, सो लग्न. सो शेवटी हा चित्रपट का पाहावा, याचं तिघांनी वेगवेगळं उत्तर द्यायचं. फिल्मचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी. प्रत्येकाचं लग्न झालंय, प्रत्येकाच्या घरोघरी सेमच गोष्टी घडतात ज्या आमच्या फिल्ममध्ये पण जवळपास आहेत. सो मला वाटतं की खूप मजेशीर, खूप हसवणारी फिल्म आहे तुम्हाला, आणि त्यातूनही बऱ्याच गोष्टी सांगणारी पण फिल्म आहे. तर आपल्या बेटर हाफ सोबत जाऊन ही फिल्म नक्की बघा, मजा येईल. मम्मा. आणि सगळ्या फिल्मची काहीतरी USP असते. जेव्हा मला असं विचाराल या फिल्मची USP काय, तर मी असं म्हणेन 6 दिवसात फिल्म झालीये. सो ती फिल्म कशी झालीये, कशी घडली, आणि ती कितपत आपण म्हणतो ना, ती मजा येणार आहे तुम्हाला. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे असं मला वाटतं. सो फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा नक्की. बेटर हाफची लव्ह स्टोरी, वॉच इट टू अंडरस्टैंड, टू फील दैट वार्म फीलिंग्स जो एक कपल के बीच में हो सकती हैं, जो रिलेशनशिप की खूबसूरती है, उसको समझने के लिए, उसको फील करने के लिए इसको जरूर देखिए. थैंक यू. थैंक यू सो मच. थैंक यू.